ज्याच्यासोबत 4 वर्ष तुरुंगात काढली, ज्याच्यावर कधी जीवापाड विश्वास ठेवला होता, ज्याच्यासोबतच कधी काळी एका ताटात जेवायला बसलेला आणि ज्याच्यासोबत एकाच गाडीवर फिरला सुद्धा, एखाद्या रात्री जर थोडी जास्त झाली तर चालताना ज्यांना आधार दिला त्याच सख्या मित्रानं सुरतमध्ये जीवाभावाच्या मित्राचा जीव घेतला आणि ज्याचा जीव घेतला तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता सतीश मराठा। होय, सतीश मराठाची हत्या त्याच्याच मित्रानं केली होती हे आता समोर आलंय। तब्बल 39 वार, गोळीबार आणि नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सतीश मराठाच्या हत्येची खरी स्टोरी नेमकी काय? जिगरी मित्रानंच सतीशचा जीव नेमका का आणि कसा घेतला? सतीश मराठाचं महाराष्ट्रासोबत काय नातं होतं आणि सतीशचा इतिहास नेमका काय हेच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सतीश धागडे उर्फ सतीश मराठा, वय 32। खरं तर हा मूळचा होता महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील रहिवासी। काही वर्षांपूर्वी त्याचं कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झालं। सुरतमधील कतरगाम या परिसरामध्ये त्याच्या कुटुंबाचं वास्तव्य होतं, तर सतीश स्वतः गोडादरा भागामध्ये राहत होता। सतीशनं रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये आपलं मोठं नाव निर्माण केलेलं, मात्र व्यवसायासोबतच त्याचा गुन्हेगारी जगतात सुद्धा संबंध असल्याचं सांगितलं जातं। सुरतच्या काही भागांमध्ये त्याचा चांगलाच दबदबा वाढत होता आणि याच वर्चस्वातून पुढे त्याचे अनेकांशी संघर्ष सुद्धा निर्माण झाले। याच काळात सतीशच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं नाव ठरलेलं होतं, ते म्हणजे राहुल मंडल उर्फ राहुल अपार्टमेंट। राहुल आणि सतीश हे एकेकाळी फक्त ओळखीचे नव्हते तर एकमेकांचे जिगरी मित्र होते। दोघांचा सुद्धा गुन्हेगारी विश्वाशी संबंध होता आणि 2020 मध्ये गाजलेल्या सूर्या मराठी हत्याकांडामध्ये दोघे सुद्धा सह आरोपी होते। या प्रकरणात दोघांनी जवळपास 4 वर्ष एकत्र तुरुंगवास सुद्धा भोगला। म्हणजेच ज्याच्यासोबत सतीशनं आयुष्यातील कठीण काळ घालवला त्याच व्यक्तीचं नाव काही वर्षांनी सतीशच्या हत्येच्या कटाशी जोडलं जाणार होतं। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मात्र दोघांची मैत्री हळूहळू वैरामध्ये बदलली। पांडेसरा, भेस्तान, डिंडोली, गोडादरा आणि लिंबायत या परिसरातील अवैध दारू आणि जुगाराच्या धंद्यावर वर्चस्व मिळवण्यावरून सतीश आणि राहुल दोघांमध्ये संघर्ष वाढल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं। दोघांना सुद्धा आपापला प्रभाव वाढवायचा होता आणि याच वर्चस्वाच्या लढाईनं जुन्या मैत्रीला तडा गेला। त्यातच काही महिन्यांपूर्वी सतीशनं राहुलच्या जवळच्या साथीदार अजित गोस्वामीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सतीश आपल्याला सुद्धा मारू शकतो अशी भीती राहुलला वाटत होती, असा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे आणि याच भीतीतून सतीशच्या हत्येचा कट रचला गेल्याचं तपासात समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे हा कट बाहेरून नव्हे तर सुरतच्या लाजपोर मध्यवर्ती कारागृहातून रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे। राहुल मंडल तुरुंगात असतानाच सतीशला संपवण्याची सुपारी देण्यात आली आणि त्यानंतर हल्लेखोर सतीशच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य संधीची वाट पाहत होते असा पोलिसांचा संशय आहे। म्हणजे एक लक्षात घ्या, सतीश आणि राहुल दोघे सुद्धा एकाच गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होते, पण सतीशची सुटका झाली जेव्हा जामिनावर तेव्हा राहुल मात्र आतच होता आणि आताच्या घडीला राहुल आतच आहे आणि राहुलने आतून सतीशच्या मृत्यूची किंवा सतीशच्या हत्येचा कट रचला असल्याचं आता बोललं जात आहे। आता ज्या दिवशी सतीशवर हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय काय झालेलं होतं ते बघू। 5 ऑगस्टला बुधवारी दुपारी सतीश अळठाण परिसरामध्ये गेलेला। तिथल्या एका कॉलेजमधून त्यानं आपल्या 20 वर्षाच्या मैत्रिणीला कारमध्ये घेतलं आणि दोघे भेस्तानच्या दिशेनं निघाले। सतीशला अजिबात कल्पना नव्हती की काही मिनिटात त्याच्यावर जीवघेणा हल्ला होणार आहे। कार भेस्तान परिसरात पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी सतीशची कार अडवली। त्यानंतर ड्रायव्हरच्या बाजूचा आरसा सुद्धा फोडला आणि सतीशला शिवीगाळ करायला सुरुवात केली। हल्ला झाल्यानंतर सतीशला आपल्या जीवाला धोका असल्याचं लक्षात आलं, पण त्यानंतर त्यानं घेतलेला एक निर्णय त्याच्यासाठी सगळ्यात घातक ठरला। सतीश कारमधून खाली उतरला। त्याला कदाचित असं वाटलं असावं की समोर फक्त 2 जण आहेत आणि आपण त्यांना अगदी सहज सामोरं जाऊ शकतो। त्यानं आपल्या मैत्रिणीला कार घेऊन सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं आणि स्वतः मात्र हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठी सतीश कारमधून खाली उतरला। पण सतीशला माहित नव्हतं की खरी टोळी अजून समोर आलेलीच नाहीये। तो कारमधून खाली उतरताच तिघे दबा धरून बसलेले आणखी 6 ते 8 जण अचानक त्याच्यावर तुटून पडले। काही क्षणांपूर्वी 2च हल्लेखोर दिसत होते, पण आता सतीश समोर मोठंच्या मोठं टोळकं उभं होतं। परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच सतीशनं प्रतिकार सोडून जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला।
पण हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवला। धारदार कोयते, तलवारी आणि चाकू घेऊन आलेल्या या टोळीनं सतीशला जवळपास 50 मीटर अंतरावर गाठलं। त्यानंतर त्याच्यावर सपासप वार केले। पोलिसांच्या माहितीनुसार सतीशच्या शरीरावर तब्बल 39 वार केले गेलेत। त्याच्यावर 2 गोळ्या झाडल्याचं सुद्धा माहिती समोर येतेय। सतीशनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्याला कुठलीच संधी दिली नाही। काही क्षणातच सतीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। खरं तर याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागे राहुल मंडलचा हात असल्याचा संशय समोर आला। या प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली असून अटक केलेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश आहे। केतन शिरसाट, राहुल दुबे तसेच करण दुबे, अजित गोस्वामी, आकाश ठाकूर, राहुल कापुरे आणि 3 अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश आहे। मात्र या सगळ्या आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणं अजून सुद्धा बाकी आहे। आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत। राहुल मंडलने तुरुंगातून नेमका कसा कट केला? सुपारीची रक्कम नेमकी किती ठरलेली होती? हल्लेखोरांशी संपर्क राहुलनं कसा साधला? सतीशच्या हालचालींची माहिती हल्लेखोरांना कशी मिळत होती? आणि या संपूर्ण हत्याकांडामागे आणखी कोणाचा सहभाग आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भविष्यात तपासातून समोर येतील। पण या संपूर्ण हत्याकांडात एक गोष्ट मात्र सर्वात जास्त हादरवून टाकणारी आहे। कधी काळी एकत्र तुरुंगवास भोगणारे 2 मित्र नंतर वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकमेकांचेच कट्टर शत्रू बनले आणि अखेर त्याच वैराचा शेवट सतीश मराठाच्या हत्येत झाला। आणि म्हणूनच सतीश मराठा हत्याकांडाचा सर्वात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे। ज्याच्यावर सतीशनं कधी काळी विश्वास ठेवला तोच राहुल मंडल खरंच या संपूर्ण हत्येचा सूत्रधार होता की या हत्येमागे खरं डोकं दुसऱ्या कुणाचं तरी आहे? तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ऑनलाईन नेताला आठवणीने सबस्क्राईब करा।